मी सध्या प्रभाग क्रमांक 3 मधील कन्ना चौक परिसरातील बूथवर आहे आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपाचा उमेदवार जे आहेत रणजिता चापोते यांच्यासोबत चर्चा करतो। माहोल कसा आहे? माहोल खूप चांगला आहे, पॉझिटिव्ह आहे। भारतीय जनता पार्टीवरती लोकांचा असलेला विश्वास आम्हाला दिसतोय। मतदार आम्हाला येऊन भेटतायत, शुभेच्छा देतायत आणि पुढे जातात। उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर अगदी कमी अवधीमध्ये तुम्ही बिनविरोध निवडून येण्याच्या तयारीत होता आणि सगळी तयारी झालेली होती, मग थांबलो कुठं? माशी कुठं सिंकली? नाही, बिनविरोध कधीच नाही। बिनविरोध कसं? जर का प्रयत्न केले, प्रयत्न तर होते तुमचे। नाही, प्रयत्न असे नाही, पण मला खरंच मनी ध्यानी नव्हतं की असं काही घडेल आणि लढाई अशी काही। महाविकास आघाडीकडून पानगळे जर का नसते आणि महाविकास आघाडीमध्ये जर का वरिष्ठ नेते तुमच्या मर्जीचे असते तर ही गोष्ट शक्य झाली असती, हे पण मान्य आहे। मी त्याच्यावर इतका विचारच केलेला नाही। आता सुरुवातच तुम्ही मला एवढी घोडदौडीची केली नाही, असं काही नाहीये। लढाई ही लढाईच आहे आणि आपल्याला ती ताकदीने लढायची आहे। माझा पूर्ण प्रयास आणि पूर्ण माझी मेहनत ही पॅनल साठी आहे आणि आम्हाला इथे कोण कोण आहे पॅनल मध्ये? आमचे ज्येष्ठ संजय अण्णा कोळी आहेत, राजूभैया पाटील आहेत, स्वातीताई पडगू आहेत। आम्ही चौघही जण चांगल्या प्रचाराच्या आमच्या सगळ्या दौऱ्यानंतर आता पॉझिटिव्हली ह्या प्रभागातून जास्तीत जास्त मताधिक्याने यायच्या पूर्ण प्रयत्नात आहोत। ह्या प्रभागामध्ये प्रचार करण्यासाठी किंवा पदयात्रा करण्यासाठी कोणकोणत्या वरिष्ठ नेत्यांचा सहभाग आणि सहकार्य लाभले? आपल्या अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर आवर्जून आल्या होत्या आणि आमच्या चौघांचेही सगळे परिवार, आपले नागेश दादा वल्याळ आले होते आणि सगळे कार्यकर्ते प्रभाग क्रमांक 3चे। पण दौऱ्याच्या आमची ताकद आमदार विजयकुमार देशमुख अण्णा आमच्या प्रचारात सुद्धा होते, रॅलीमध्ये सुद्धा होते आणि या सगळ्या आपल्या 10 दिवसाच्या प्रवासात ताकदीने आमच्या बरोबर उभे होते। नाही, काही जणांचं म्हणणं असं आहे की ते फिरलेच नाहीत म्हणून हा नाही, प्रश्न त्याच्या आधी सुद्धा आमच्या काही सभा झाल्या, कॉर्नर सभा झाल्या, बऱ्याच झाल्या, त्याच्यामध्ये सगळीकडे होते। पॅनल मध्ये तर 4 पॅनल निवडून येते, पण रिझल्ट असा लागला की 2 चाकवत अपेक्षित आहे। असं होऊ शकतो चमत्कार? चमत्कार काही होत असतो, आता तो शेवटी मतदारांच्या हातात आहे। एकूण किती बूथ आहेत प्रभागामध्ये? आपले आता 21 ते 22 बूथ मध्ये 41 इथले मी रचना सांगते। 41 बूथ एकूण मतदार किती? 38,500। जवळपास 12:30 वाजत आले, 12:30 पर्यंत किती टक्के मतदान झालं? नाही, मतदान स्लो चालू झालं, कारण मला असं वाटतंय वैयक्तिक की कालच्या असलेल्या संक्रांती, आपल्या नंदीकोल सगळ्या त्या समारंभामुळे आज सकाळी थोडी स्लो सुरुवात झाली। आता सगळे मतदार येत आहेत, आता थोडीशी गर्दी वाढत आहे आणि माझी अपेक्षा आहे की 1-2 नंतर आपला आणखीन सगळे मतदार अप्रोच होतील। किती टक्क्यापर्यंत जाईल? 60। पालकमंत्री म्हणतायत की सर्वाधिक मताधिक्य घेणाऱ्याला मी 10 कोटी रुपयाचा निधी स्पेशल त्यांच्या निर्देश दिलेल्या भागाच्या विकासासाठी देऊ, असं काय 10 कोटी रुपये। नाही, आणि कुणाला ते जे सर्वाधिक मताधिक्य घेतील? बघूयात काय काय निकाल आहे। नाही, बघू, काही सांगता येत नाही। सगळेजण आपापल्या प्रभागात चांगलं काम करतायत। आपण नक्की टक्के मतदान? नाही, आम्ही 60+ अपेक्षा करतोय आताच्या या स्पीड वरती। 60% पर्यंत तरी जाऊ। मतदारामध्ये काही म्हणजे केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी आहे किंवा मतदारांची धावपळ खूप होते? थोडीशी व्हायला लागलीये, नक्कीच ही वस्तुस्थिती आहे की आपले जे आधीची जी प्रभाग रचना होती त्याप्रमाणे मतदार काही व्यवस्थित होत नाहीये। ती रचना थोडीशी बिघडलेली आहे। वैयक्तिक मी उभी आहे की प्रत्येकाला हेल्प आउट करून जरी प्रभाग 3 मध्ये आले असतील तर त्यांचं इथं मतदान निघत नाहीये, त्यांना 2 मध्ये किंवा 4 मध्ये हुडकावं लागतंय। ही बिघड झालेली आहे, त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचं काम आपण नक्की करूया। प्रशासन तर खूप मोठा दावा करतो मतदारामध्ये आम्ही दुबार काढलाय बाजूला, परत मत सगळं मान्य, पण थोडीफार बिघड झाली आहे, आता लक्षात यायला लागले। सभागृहात आल्यानंतर प्रशासनावर वचक ठेवण्यामध्ये चाकवते हे माहीर आहेत, तशाच पद्धतीनं ठेवाल? मला आधी येऊ दे तरी, शुभेच्छा। नाही, अनुभवच नाहीये दादा,
आधी नाही, थोडं पण उद्याचा दिवस अनुभव जरी नसला तर तुमच्या घरामधला वाडवडिलांचा वारसा हा काँग्रेसने दिलेला एक खूप मोठा वरदास्त आणि पवारांचं खूप मोठं वरदास्त आपल्या वडिलाकडे आहे आणि तो वसा सांभाळेल. तिकडून आलात काय आणि चाकवतेमध्ये आलात काय, वसा वसाच आहे. आशीर्वाद असावा सगळ्यांचा. आणि ज्या बूथवर उभारलात ते चाकवतेचा बालेकिल्ला म्हणतात. खरंय? हा बूथ किती नंबरचा आहे? 100% आपल्या आता इथे 4 केंद्र आहेत, 25, 26, 27, 28. तिकडे मी अजून पोहोचले नाहीये, मला इथंच कॉन्सन्ट्रेट करायला लावलंय, पण नक्कीच तिकडेही मी जाणार. आपले मतदार सगळीकडे आहेत. मी निघाले होते, तुम्ही आलात म्हणून. नवीन असल्याचा म्हणजे तुम्हाला अगदी म्हणजे हा पहिलाच अनुभव आहे की वडिलांच्या बरोबर काही काम नाही, केलं? मी इलेक्शन्सला सगळ्यांबरोबर होते, पण एवढ्या डीप मध्ये आत्ता गेलेली आणि हा चांगला अनुभव आलेला आहे. नक्कीच पुढे जास्त त्याचा उपयोग होईल आपल्याला, अशी आशा करते. रंजिता चाकवते म्हणतात की मी आता नौकी आहे सभागृहामध्ये आल्यानंतरच्याच गोष्टी करू, पण मतदाराचा कौल असा आहे की 2 चाकवते सभागृहामध्ये दिसण्याची शक्यता वर्तवली जाते. ह्याच्यावरही ते भाष्य करायला तयार नाहीत, पण 16 तारखेला नक्कीच त्याच्यावर काय निकाल आहे, जनतेचा कौल कसा आहे हे पाहणं गरजेचं आहे. ब्रेन न्यूज कव्हर यासिर शेख सर, मी निखिल पाटील.